आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू माती तसंच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेनं घेतला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जागांचं वाटप करण्यात येणार आहे. मूर्तिकारांना ठाणे महापालिकेनं मोठा दिलासा दिला असून त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला आता चालना मिळणार आहे. ठाणे महापालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसंच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात 15 जूनपर्यंत अर्ज सादर करणं आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून उपलब्धतेनुसार 15 जुलैपर्यंत जागा तसंच शाडू माती मोफत उपलब्ध करून दिली जाईल. पालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेड, वीज आणि पाणी यासारख्या सुविधा मूर्तिकारांनी स्वतः उभाराव्या लागतील असं आयुक्त राव यांनी म्हटलंय. पालिकेच्या महिला बचत गटांमार्फत तसंच वर्तकनगर येथील हवा प्रदूषण प्रयोगशाळेतून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीपासून मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी अर्ज करताना आपणच मूर्तिकार असल्याचं हमीपत्र देणं बंधनकारक करण्यात आलंय. तसंच पर्यावरणपूरक साहित्य आणि शाडू मातीनं मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना त्यांच्या मंडपाबाहेर पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध आहेत असा आशयाचा 3 बाय 5 फूट आकाराचा फलक लावणं आवश्यक असणार आहे असं आयुक्तांनी म्हटलंय. पालिकेनं उपलब्ध करून दिलेली ही जागा नवरात्रोत्सव संपेपर्यंत वापरण्यासाठी देण्यात येणार असून त्यानंतर ती पुन्हा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. दरम्यान पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातोय असंही त्यांनी म्हटलं आहे.